माझं आयुष्य हीच माझी शाळा आणि हेच माझं कॉलेज. तशी बऱ्याच ठिकाणी शिकले मी. या कधीतरी घरी निवांत बोलूया. पण तुमची डिग्री. माझं ना खूप डोकं चढलं मिस्टर अजय. आपण नंतर बोलूया. ओके. गुड बाय. अरे काका काकू, बराच वेळ झाला का येऊ? हो, म्हणजे तू गेलास आणि आलो आम्ही, म्हणजे झालाच की बराच वेळ. अरे तुला भेटायलाच थांबलोय आम्ही. सॉरी, मला जरा जावं लागलं. आई कशी आहे? बरे आहेत, शांत झोपलाय. लगत झालं ना अजय सगळं. आम्ही ऐकलं आणि टेन्शनच आलं रे आम्हाला. डॉक्टर म्हणाले होते की 1-2 दिवसात ऑपरेशन करावं लागेल. इतकं सगळं घाईघाईत करावं लागणार होतं याची आम्हाला कल्पना नव्हती. टेन्शन आलं असेल ना तुला? हो, पण लकीली डॉक्टर्सने पटापट डिसिजन्स घेतले. आणि हॉस्पिटलही तसं बरं वाटतंय. म्हणजे महाग असू शकेल, तरी रूमचं भाडं किती रे? मी अजून चौकशी केली नाही. अरे डिपॉझिट तर भरलं असशील ना? नाही म्हणजे हल्ली डिपॉझिट भरल्याशिवाय पेशंटला हातही लावत नाही. मंजुषा, बरं अजय, काहीही लागलं तरी कळव, आम्ही आहोत. संकोच नको करू. थँक्यू. कसं आहे ना, अशा वेळेला हक्काची जवळची माणसं लागतात बरोबर. कितीही पैसा ओतला तरी अशी माणसं नाही ना मिळत. अगदी बरोबर. आज नेहाची खूप मदत झाली मला. अजय प्लीज. मदत काय? हो ना, मदत कसली? हे बघ, पण तुम्ही दोघं कायम एकमेकांना असे सपोर्ट करत राहा. निघूया? हो, आम्ही निघतो आता. तू थांबणारच असशील ना नेहा? हो, तुम्ही वा पुढे. पण अंधार पडायला लागलाय. एकटी काकू, मी सोडून तिला, काळजी करू नका. अजय, पण निघताना आठवणीने फोन करा. हो. आणि उद्या आम्ही येऊच परत. चल. टेक केअर. ओके. तसा बुद्धीचा आणि शिक्षणाचा फारसा संबंध नसतो मिस्टर अजय. माझं आयुष्य हीच माझी शाळा आणि हेच माझं कॉलेज. हॅलो. नमस्कार मीरा मॅडम. हां बोला इन्स्पेक्टर. मॅडम, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत मला. काय? मला सांगा मॅडम, राणी सरदेसाईंच्या भूतकाळाबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे? राणीचा भूतकाळ म्हणजे तिचं धनंजयशी लग्न झालं त्याच्या आधीचा काळ? म्हणजे त्या मूळ कुठल्या, त्यांचं शिक्षण कुठे झालं वगैरे? नाही, मला काहीच माहित नाही. म्हणूनच आम्हाला सगळ्यांना जेव्हा धनंजयने तिच्याशी लग्न केलं तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं. ही कोण कुठली बाई आणि धनंजय तिच्या प्रेमात पडलाय. तुमचं राणी सरदेसाईंशी काहीच बोलणं झालं नाही या संदर्भात? म्हणजे
सुरुवातीच्या काळात बेसिक बोलणं होतं ना. नाही, राणी तेव्हाही माझ्याशी फारशी बोलायची नाही. ठीक आहे. मीरा मॅडम, तुम्ही गायत्री मॅडम आणि त्यांचे भाऊ उद्या पोलीस स्टेशनला येऊ शकता का? पोलीस स्टेशनला का? म्हणजे आम्हाला राणीबद्दल काहीच माहिती नाहीये. नाही, मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि राणी सरदेसाईंच्या भूतकाळाबद्दल मला काही शंका आहेत, त्याबद्दल मला बोलायचं आहे. शंका म्हणजे? म्हणजे आम्हाला असं वाटतं की राणी सरदेसाई त्यांच्या पास्टबद्दल आमच्यापासून काहीतरी लपवत आहेत. राणी सरदेसाई आमच्याशी खोटं बोलत आहेत. मॅडम, तुम्ही काहीच खात का नाही आहात? तोंडाला चव नाहीये ग माझ्या. थोडं तरी काहीतरी खाऊन घ्या. नको, ऍसिडिटी झाली मला. रात्रभर जागी होते. तिवारी कुठे गेला असेल या विचाराने झोपच नाही लागली मला. मॅडम, तुम्हाला तिवारीचा पत्ता माहिती आहे का? मी जाऊन येतो ना UP ला. अरे नको रे, किमान तुम्ही दोघंही आता माझ्या नजरेआड होऊ नका. तुमचाच काय तो आधार आहे मला. प्लीज तुम्ही इथेच थांबा. मॅडम, तिवारीचा विचार करून त्रास नका ना करून घेऊ. पोलीस शोधतायत त्याला. पोलीस धनंजय आणि पटवर्धनांच्या खुन्यालाही शोधतायत. काय झालं? काहीच नाही. माणूस मरेपर्यंत त्याचे भोग संपत नाहीत म्हणतात ना, तसं झालंय माझं. उचल फोन, उचल. नको, उचल ग. मीरा मॅडमचा फोन आहे. माहितीये मला, म्हणूनच म्हटलं उचल. आता माझं कशाबद्दल काहीही म्हणणं नाही. करा तुम्हाला काय करायचंय. उचल. नाहीतर उचलून तिला एवढं तरी सांग की यापुढे मला कधीही फोन करू नकोस. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. सांगशील? ठीक. हॅलो. हॅलो संगीता, कशी आहेस तू? ठीक आहे. संगीता, आपण जरा भेटूया का? सगळं फोनवर नाही बोलता येत. नाही, नको. का ग? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, पण नको भेटायला. का संगीता? मीरा मॅडम, यापुढे मला फोन करत जाऊ नका. संगीता, का? नाही, मला नाही बोलायचंय तुमच्याशी. अगं पण का? काहीतरी काय वेड्यासारखं बोलतेयस संगीत? थँक्यू संगीता. चला, एक पिढा टळेल. मला खूप सफोकेट होतं इथे. जरा बाहेर पाय मोकळे करते. शरद, जरा बाहेर येशील? मला 1-2 कामं सांगायची आहेत तुला. हो मॅडम. शाबास. सध्या राणी सरदेसाई कशा आहेत? ठीक आहे. जेव्हापासून साहेब त्यांना दिसलेत ना, तेव्हापासून ते खूप खुश आहेत. काय? साहेब, मी सुद्धा साहेबांना बघितलंय. अहो, साहेब जिवंत आहेत.